परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्रामधून कंपन्या बाहेर जात आहेत, कंपन्या बंद पडत आहेत, अशा पद्धतीचा आरोप मधल्या काळामध्ये आदित्य ठाकरे, रोहित पवार यांनी केला आणि आज माननीय शरद पवार साहेबांनी देखील त्या संदर्भात ट्विट केलं होतं। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यावर अतिशय परखड, सत्य आणि वास्तववादी भूमिका मांडली आहे। महाराष्ट्रामध्ये आज घडीला देशातल्या सर्वाधिक कंपन्या आहेत आणि दुर्दैवानं आदित्य ठाकरे, रोहित पवार खोटं पसरवण्याचं काम सातत्यानं करत होते। माननीय शरद पवार साहेबांनी देखील त्यांना देखील असंच वाटलं होतं। त्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या संदर्भात एक सविस्तर आकडेवारी देऊन महाराष्ट्र आज देखील उद्योगधंद्याच्या बाबतीवर देशात क्रमांक 1चं राज्य आहे असं पुन्हा एकदा स्पष्ट झाले। देशातील जवळपास 76% कंपन्या या डिफंट म्हणजे या कधीही सुरू झालेल्या नव्हत्या अशा पद्धतीच्या होत्या। 2019-20 मध्ये केंद्र सरकारने विशेष मोहिमेअंतर्गत 6 लाख निष्क्रिय कंपन्या स्ट्राइक ऑफ केल्या आणि देशातील सक्रिय कंपन्यांची संख्या 2015-16 मधील 6.78 लाखाहून 2026 मध्ये 21.17 लाखांवर पोहोचली आहे। माननीय पवार साहेब जेव्हा 2019-20 मध्ये अशा पद्धतीचं 2015-16 मध्ये 7 लाखाच्या आसपास कंपन्या होत्या, आज 2026 मध्ये जवळपास 21.17 लाख कंपन्या आहेत। सक्रिय कंपन्यांच्या संख्येमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये तिपटीनं वाढ झाली आहे, हे वास्तव आहे। आणि आपण महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्र आज देखील देशामध्ये क्रमांक 1चं राज्य आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात सगळ्यात जास्त परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते। जवळपास 75%हून अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आणणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कालही नंबर 1 होता, आजही नंबर 1 आहे आणि उद्या देखील नंबर 1 राहील, याच्यामध्ये अजिबात शंका नाही। महाराष्ट्रामध्ये 3 जून 2016 ची जी आकडेवारी आहे